जिल्ह्यातील पीपल्स पार्टी ऑफ चे एक आंदोलन या ठिकाणी चालू आहे। या आंदोलनाचे महाराष्ट्राचे नेते रमेश सुबाळे आणि जिल्हाध्यक्ष हे सर्व प्रमुख या ठिकाणी आमचे उपोषणाला बसलेले आहेत। त्यांनी केलेल्या मागण्या खूप रास्त आहेत। जे महिलांवरती अत्याचार होत आहेत, जर हे अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ही मागणी अत्यंत योग्य आहे। आणि बदलापूरमध्ये झालेली घटना आहे, या घटनेच्या अनुषंगानं प्रत्येकाची भावना तीव्र आहे। म्हणून मुख्यमंत्र्यांनी सुद्धा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालवण्याचा निर्णय घेतला। आज ही न्यायिक बाब आहे, परंतु सरकारच्या वतीनं 100% त्या ठिकाणी त्या नराधमांना शिक्षा होईल याची ग्वाही राज्य सरकारचा एक आमदार म्हणून या ठिकाणी आपण सर्वांना देतो। दुसरी रमेशदादांची आणि त्यांच्या पक्षाची मागणी आहे, कसल्याही परिस्थितीमध्ये आता आपण पाहत आहे जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आज गुटखा, मावा याची विक्री फार मोठ्या प्रमाणावर होते, परंतु त्यापेक्षा भयानक स्थिती गांजा विक्रीची आहे। परवा एका पोलिसांवरती या ठिकाणी हल्ला झाला। हा हल्ला फार चुकीचा होता। त्या मुलांनी गांजावरून हल्ला केला होता। वाढता गांजाचा वापर हा तरुणांमध्ये निश्चित धोकादायक आहे आणि त्याच्यातून होणारी गुन्हेगारी ही महाभयानक आहे। या योजना आहेत, त्या उपाययोजना पोलीस जिल्हा प्रमुखांनी कराव्यात अशा पद्धतीचं मी स्वतः त्यांना फोन करून या ठिकाणी सूचना करणार आहे, विनंती करणार आहे। ही सगळी जी आंदोलनाचे जे प्रश्न आहेत हे अत्यंत महत्त्वाचे आहेत, समाजासाठी फार महत्त्वाचे आहेत। आणि रमेश सुबाळे नेहमीच सामाजिक आंदोलनं करत असतात आणि त्याच्यातून त्यांना न्याय मिळत असतो। मी आपणास निश्चित या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून ग्वाही देतो, ज्या मागण्या आमच्या सहयोगी पक्षानं या ठिकाणी केलेल्या आहेत, रमेशदादा आणि त्यांच्या जिल्हाध्यक्षांनी केलेल्या आहेत, त्या निश्चित मान्य करू त्या ठिकाणी सांगतो। आमचे रमेश सुबाळे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष आहेत आणि जिल्हाध्यक्ष आहेत, यांनी एक आंदोलन केलं आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर। त्यांचं त्यातले जिल्ह्यातले मटका आणि गुटखा आणि जुगार आहे नसेल, त्यातल्या त्यात त्यांचं म्हणणं आहे की जो गांजा फार मोठ्या प्रमाणावर चालू आहे, तर त्याच्यासाठी जे काय करता येईल ते सर केलं पाहिजे आपण। आणि आपला एक प्रतिनिधी पाठवला सर इकडे चर्चा करायला। हां सर, म्हणजे काय आहे, तुमची चर्चा होईल सकारात्मक बोलायला आणि मग काहीतरी त्यांना तोडगा निघेल। 3 दिवस झालंच बसलेलं आहे। हां सर, प्लीज पाठवलं। ग्रामपंचायत उपोषण सुरू केलं, त्या पायपा टाकायचं काम चाललंय, काही परवानगी नाही, काय नाही तिथून बिल्डिंग बिल्डिंग पडले। सर परवा मंत्री साहेब 17 तारखेला आले होते, कोणी केलं शिराळणी काय शिराळणी सरपंच उपसरपंच त्या हायवेचं पाणी पडतं, ही बिल्डिंग तुम्हाला दाखवली, ही पाणी इथं जाते, ह्या बिल्डिंग खाली पायपा घालून बिल्डिंग पाणी। आणि साहेब त्यांनी सांगितलं, आमदार साहेबांनी सांगितलं हे करून घ्या, मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं, मुख्यमंत्र्यांना पण पत्र दिलंय, आमदार साहेबांनी सांगितलं करून घ्यायला म्हटलं। जिल्हाधिकाऱ्यांना नाव काय? शिराळ पांचाळी इन्स्ट्रक्शन मला अँगल करत नाही काय राव मला त्याला सर कॉर्नरलाच नाही का ते आपण निशिगंधा कॉलनीत जातो तिथं कॉर्नरमध्ये विटा सगळ्या लावल्यात बघा, रस्ता बंद केला, पेपरला आलं की सर अडचण अशी आहे। अरे पण असं म्हणतात, अहो सर ह्याच्यापेक्षा 6 बिल्डिंग आहेत सर, ह्या बिल्डिंगच्या लोकांची
एक मिनिट इथं गेला होता तुम्ही ना, ते रस्ता जे टाकला ना आता डोरलेबाईंनी मानेबाईंचा वगैरे दिलेला आहे ना, तो रस्ता इथं त्याला तो काय म्हणतोय माहिती का, मला सरपंच आणि उपसरपंच आमदार फंडातनं इथं रस्ता करून घ्या, म्हणजे ह्यो सगळा ओढा ओढवतोय आणि इथं खांदतोय. त्या साहेब इथं आहे ना, या ही बिल्डिंग तर धोक्यात आहेत आणि ही बिल्डिंग इथं ही पाणी येतं हायवे आणि ही बिल्डिंग बांधतोय आणि त्याच्या खाली आहे ना त्यानं खांदून ठेवलेलं ही नकाशा आहे ह्याचा. हे बंद झालं पाहिजे अहो, हो का सर हे सगळं ह्याच्यावर त्यांना बिल्डिंगचा ऍडव्हान्स ही लावलाय. इकडे बिल्डिंग ही आणि त्याच्या दारात आहे ना 15 फुटाचा इथून ते बिल्डिंग एवढा सगळा रस्ता खंद आणि इथं चेंबर बांधते, म्हणजे वरनं पाणी असं येते परत असं वळवायचं परत असं ओढा वळवायचा. अख्खा ओढा वळवला आणि त्याला ज्या वेळेला विचारलं त्यावेळेला म्हणतोय की इथं ओढाच नव्हता. ओढाच नव्हता, पण टिफिनचं म्हणणं आहे आणि की ओढा आता होता. कलेक्टरला भेटलं तर कलेक्टर ओढा आहे. म्हणतात परवानगी घेतली कशी. आता टीपी वाल्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. साहेब आता एक अडचण सांगतो तुम्हाला टिफिन आहे माझ्याकडे. टिफिन असेल व्हिडिओ नका फोन, व्हिडिओ ना ग्रामपंचायतीच्या फोन नका शेताच्या मध्येच. मिनिटात देणार असतात. पेठाचे अमर गायकवाडांचं उपोषण चालू आहे महामाता भीमाई आंबेडकरांच्या स्मारकाच्या बाबतीत. पालकमंत्र्यांनी 10 तारखेला बैठक लावायचे निर्देश दिले. मी अमरदादांचं त्यांच्याशी बोलणं करून दिलंय. तुम्ही आता पत्र तयार करा, हिरामणीशी बोला, आत्ता पत्र तयार करा आणि तुम्ही स्वतः बाहेर या आणि हे उपोषण सोडा. आपल्या जिल्ह्यामध्ये ही लोक जे उपोषण करतायत ती चळवळीतली प्रामाणिक लोक आहेत आणि ती मागणी अत्यंत रास्त आहे. 11 दिवस हे इथं बसतायत तर आपण प्रशासन सेन्सिटिव्ह पाहिजे ना, संवेदनशील पाहिजे या गोष्टी. त्यामुळं तुम्ही कसल्याही व्यक्तीचं आत्ताच्या आत्ता ते पत्र तयार करून त्यांना द्या आणि प्रशासनाच्या मार्फत हे उपोषण तुम्ही सोडायला हवा. हिरामणीशी बोलून घ्या, आत्ता माझं झालंय बोलणं, स्वतः साहेब बोललेत माझे. आता ओके.